एकीकडे देशातील वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत, तर दुसरीकडे औषधांवरील करात सातत्यानं वाढ केली जात आहे. शासनाच्या लोकोपयोगी योजना असूनही रुग्णांना अत्यंत महागडी औषधे खरेदी करणे भाग पडते. अखेर त्याच्यापुढे पर्याय नाही. एकतर तो आपली जमीन किंवा दागिने विकून आपला जीव वाचवतो किंवा घरीच असाध्यपणे मरतो. ही एक भयानक परिस्थिती आहे. सर्वसामान्य रुग्णांना औषधे सहज आणि परवडतील अशा दरामध्ये खरेदी करता यावीत यासाठी सरकारने काही पावलं उचलली आहेत. यासाठी कोट्यावधींची निधी मंजूर केला जातो आहे. मात्र शासकीय प्रशासकीय उदासीनतेमुळे हा निधी असाच पडून असतो. भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कॅग यांचा महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे व्यवस्थापन या संदर्भातील लेखापरीक्षा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यातून ही बाब समोर आली आहे. सरकारने दिलेल्या निधीपैकी 2052 कोटींचा निधी वापराविना पडून राहिल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालात स्पष्ट झाली आहे. या अहवालात राज्यातील आरोग्य व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात आरोग्य विभागात औषध खरेदीत वारंवार होणारे घोटाळे आणि रुग्णालयांना औषधांचा पुरवठा होण्यास विलंब हा टाळण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थांसाठी औषधी खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिनकडे देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने जुलै 2017 मध्ये घेतला होता. मात्र 2016-17 ते 2021-22 या आर्थिक वर्षात या तीनही संस्थांनी मागणी केलेल्या औषधांचा आरोग्य सेवा तपशील आयुक्तांकडे उपलब्ध नव्हता. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य मागणी केलेल्या संस्थांचा तपशील उपलब्ध झाला. मात्र या संस्थांनी मागणी केलेल्या 71% वस्तूंचा पुरवठा हाफकिनने केलाच नसल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. औषध पुरवठा करण्यात अपयशी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागाकडून 5 वर्षात हाफकिनकडे 4,298 कोटी रुपयांच्या औषध पुरवठ्याची मागणी करण्यात आली. त्या तुलनेत हाफकिनने केवळ 2,979 कोटी 84 लाख रुपये रकमेचे पुरवठा आदेश दिले. त्यातही 2,086 कोटींची औषधे प्रत्यक्षात पुरवण्यात आले. याचाच अर्थ औषध पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे हाफकिनकडे तब्बल 2,052 कोटी 28 लाख म्हणजेच 48% रक्कम अखर्चित राहिली. त्यामुळे रुग्णसेवेवर प्रचंड ताण आल्याने कॅगच्या अहवालात म्हटलेलं आहे. विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे. पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा ICSE अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे.